हॅलो फ्रेंड्स, हवीची रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला मिसळ रस्साची रेसिपी दाखवणार आहे. तर इथे मी मटकी घेतली आहे 1 ते 1.5 वाटी. चांगली स्वच्छ धुवून घेतली आणि त्यातलं पाणी काढून टाकलं आणि आता मी ती कुकरला लावणार आहे. तर मी अर्धा चमचा हळद टाकली आहे आणि अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे त्याच्यात. ते चांगलं व्यवस्थित हलवायचं आहे आणि आपल्याला कुकरला लावून 1 शिट्टीच काढून घ्यायची आहे. याला काही जास्त शिजवायला वेळ लागत नाही, त्याच्यामुळे 1 शिट्टी काढायची आहे फक्त. तर इथे तुम्ही बघू शकता मी हळद आणि मीठ छानपैकी हलवलं आणि आता कुकरला ठेवते. ते झाकण ठेवायचं आहे त्याच्यावर आपल्याला आणि कुकरचं झाकण लावून 1 शिट्टी काढून घेणार आहोत आपण. कुकरला मिसळला मटकीची भाजी लावलेली आहे, तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. तर इथे मी फास्ट गॅसवर ठेवलेला आहे कुकर. 1 शिट्टी आता होईल. 1 शिट्टी होऊन मी तो कुकर पण काढलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे मी तुम्हाला मटकीची भाजी आहे तिथे दाखवलेली. इथे मी गरम मसाल्यासाठी धणे घेतलेले आहेत, जिरं घेतलं आहे, लवंग घेतली आहे, मिरं घेतलं आणि दालचिनी घेतली आहे. हा गरम मसाला मी गरम करून नंतर त्याची पेस्ट बनवणार आहे. आणि ओल्या वाटण्यासाठी मी 2 कांदे घेतले, 2 टोमॅटो घेतलेले आहेत, सुकं खोबरं घेतलेलं आहे, नंतर अद्रक आहे आणि लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि आपला जो बाकीचा जो मसाला आहे, जसं कांदा लसूण चटणं आपला नेहमीच्या वापरामधला आहे तो, आणि लाल तिखट घेतलेलं आहे मी एव्हरेस्टचं. तर हे मी सर्व रेडी ठेवलेलं आहे. आता इथे मी गरम मसाला जो घेतलेला आहे तो खडा मसाला तो मी आता भाजून घेते. हा खडा मसाला मी फ्रेशच बनवते जेणेकरून आपल्या मिसळला छान चव येते. तर इथे तुम्ही बघू शकता मी धणे घेतलेले आहेत 2 ते 3 टेबलस्पून, लवंग 4 घेतलेले आहेत, मिरं 4 घेतलेलं आहे आणि दालचिनीचे 4 तुकडे घेतले. हे मी मिक्सरला वाटून घेणार आहे आणि याची पेस्ट बाजूला ठेवून देणार आहे. आता कढईमध्ये मी कांदा आणि टोमॅटो भाजून घेणार आहे. त्याच्या अगोदर मी खोबरं भाजून घेते आहे, जे आपलं सुकं खोबरं आहे ते. सुकं खोबरं चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे लालसर. सुक्या खोबऱ्यामुळे मिसळला एक छान तरी पण येते आणि त्याची चव पण छान लागते त्याच्यामध्ये, म्हणून सुकं खोबरं जरूर घ्या तुम्ही. इथे आपल्याला ओल्या खोबऱ्याचा वापर नाही करायचा आहे, सुकं खोबरंच वापरायचं आहे. सुक्या खोबऱ्यामुळे आपल्या तरीला तेलसुद्धा सुटतं थोडंसं आणि त्याची चवसुद्धा खूपच छान लागते. झणझणीत मिसळ हवी असेल तर आपल्याला हे सर्व गरम मसाले घ्यायचे आहेत आणि आपली नेहमीची कांदा लसूण चटणी आहे ती त्याचं प्रमाण पण थोडंसं जास्त घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी मिक्सरला ती खोबऱ्याची पेस्ट करून घेणार आहे, सुक्या खोबऱ्याची. तोपर्यंत मी इथे कांदा आणि टोमॅटो भाजून घेणार आहे. तर आपल्याला आधी सुके मसाले जे आपले भाजून घेतलेत ते वाटून घ्यायचे आहेत आणि ते बाजूला ठेवून द्यायचे आहेत. तोपर्यंत आपण हे ओल्याचं वाटण करून घेऊया. तर इथे कांदा आपल्याला आधी परतायचा आहे चांगला लालसर, त्याला हलवायचं आहे जेणेकरून ते कढईला खाली लागणार नाही. तर इथे मी 2 ते 3 कांदे घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला रस्सा भाजी किती हवी आहे त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर इथे मी मटकी जी होती ती माझी 1.5 वाटी आहे. तर मी इथे सर्व कांदा 2, टोमॅटो 2 असं घेतलेले आहेत. इथे मी ओलं वाटण आधी करून घेणार आहे. त्याच्यासाठी 2 मिरच्या घेतल्यात, कोथिंबीर घेतली आहे, लसूण घेतलेला आहे आणि अद्रक घेतलेला आहे. त्याचं पण आपण त्याची पण पेस्ट आपण बनवून ठेवूया जेणेकरून आपल्याला ती नंतर तेलात परतावी लागेल. तर इथे मी कांदा चांगला परतत आलेला आहे. तर आपण त्याच्यात टोमॅटो टाकूया. टोमॅटो 2 टोमॅटो मी चिरून घेतलेले आहेत बारीक. आपल्याला याची पेस्टच बनवायची आहे, त्याच्यामुळे तुम्ही मोठासुद्धा करून घेऊ शकता. आता इथे आपल्याला एकसारखं चांगलं भाजायचं त्याला. कांदा टोमॅटो छानपैकी भाजून घ्यायचं आहे. आता इथे मी ते मिक्सरला मी आता वाटण्यासाठी घेणार आहे. पण आता हे मी अर्धा घेते कारण हा माझा मिक्सर पूर्ण भरला आहे. तर हे गरम वाटण असल्यामुळे आपल्याला थोडंसं ते बाजूला काढून ठेवूया ताटात आणि अर्धंच वाटण आधी करून घेऊया. अर्धं वाटण वाटून झालं की मग आपण ते दुसरं पण टाकूया. इथे तुम्हाला थोडंसं
व्यवस्थित थोडं लक्ष देऊन करायचं आहे, नाही तर गरम गरम वाफाळलेला कांदा आणि टोमॅटो असल्यामुळे आपल्या हातावर येऊ शकतो. तर इथे तुम्ही बाकीचं आता आपलं इथे आपला कांदा आणि टोमॅटो सर्व व्यवस्थित पेस्ट झालेली आहे. बाकीची तयारी मी इथे ठेवलेलीच आहे करून. इथे तुम्ही बघू शकता लसूण आल्याचं पेस्ट आहे. आता मी 1 पळी तेल घेतलेलं आहे. मिसळसाठी आपल्याला तेलाचं प्रमाण थोडं जास्त ठेवावं लागतं, कारण ती जी तर्री असते त्या तर्रीमुळे ती मिसळला खूपच छान रंग पण येतो आणि ती दिसायला पण चांगली दिसते. म्हणून आपल्याला 1 चमचा तेलाचा वापर करायचा आहे. आता इथे माझे सगळे मसाले रेडी आहेत. मला फक्त याची फोडणी करायची आहे. तर मी मिक्सरमध्ये जो कांदा आणि टोमॅटो वाटलेला आहे तो आधी टाकणार आहे तेलामध्ये. आपल्याला टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. हाय फ्लेम करू शकता तुम्ही आणि त्याला एकसारखं हलवत राहा, म्हणजे जेणेकरून ते खाली लागणार नाही. तर इथे कांदा आणि टोमॅटोची जी आपण पेस्ट बनवली ती आपण आधी हलवून घेतो आहे. खूपच छान लागते मिसळ. आणि आपल्याला मग पाव आपल्याला आणायचे आहेत आणि एक जाडं फरसाण जे मिळतं मिठाईवाल्याकडे ते आपल्याला घेऊन यायचं आहे. ह्या 2 वस्तू आपण लागतात त्याच्यासाठी. घरच्या घरी छान मिसळ तयार होऊन जाते. इथे मी कढीपत्ता टाकला आहे थोडा आणि आता इथे एक कांदा लसूण चटणी 1 चमचा घेतलेला आहे. मोठा म्हणजे टीस्पूनच घेतलेला आहे. आणि लाल तिखट घेतलं आहे एव्हरेस्टचं. आणि गरम मसाला तर आपण बनवलेलाच होता, त्याची पेस्ट आपण बनवून ठेवलेली आहे. आणि इथे मी आलं लसूण 2 मिरच्या आणि अद्रक ते घेतलेलं आहे. त्याची पेस्ट टाकून मी चांगला हलवते. इथे मसाला चांगला परतायचा आपल्याला, जेणेकरून आपल्याला त्याचा जो स्वाद आहे ते सगळं मिसळमध्ये छान लागतो तो. आता इथे मी पाणीसुद्धा ठेवलं आहे गरम करायला. मिक्सरचं भांडं धुवून पाणी घेतलं आहे आणि थोडे अजून 2 ते 3 वाट्या पाणी जास्त घेतलेलं आहे. आणि ते गरम पाणी आपल्याला नंतर ॲड करायचं आहे, जेव्हा आपला सर्व मटकी वगैरे टाकून होईल तेव्हा. तर इथे मी जे धणेपूड वगैरे आपण जी करून ठेवली होती ती पण मी आता ॲड केली आहे. धणे, लवंग, मिरं आणि दालचिनी याची जी आपण बारीक पेस्ट बनवली ती त्यात टाकलेला आहे सर्व गरम मसाला. चांगला हलवायचं आहे, परतायचं आपल्याला ते चांगलं. मसाला चांगला परतला की थोडंसं तेल बाहेर त्याचं सुटायला लागतं, तेव्हा आपण समजायचं आपला मसाला चांगला भाजत आला आहे. तिथे मी थोडंसं पाणी टाकते आहे, जेणेकरून आपला मसाला एकसारखा भाजला जाईल आणि खाली लागणार नाही तो कढईला. जास्त पाणी नाही ओतायचं, थोडंसं पाण्यामध्ये तो हे करून घ्यायचा. इथे आपण भाजलेलं खोबरंसुद्धा टाकलेलं आहे याच्यामध्ये. त्याची जी पूड आपण बनवली होती मिक्सरला ती पण आपल्याला टाकायची आहे. मिसळसाठी सुक्कं खोबरंच वापरा, कारण सुक्कं खोबऱ्यानेच त्याला टेस्ट छान येते. सुक्कं खोबरं मी अर्धी वाटी घेतलं होतं किसून आणि ते चांगलं भाजून मग मी आता याच्यात वापरलेलं आहे. इथे मी मीठ टाकलेलं आहे 1 चमचा. मिठाचं प्रमाण तुम्ही नंतर पण कमी जास्त करू शकता. मटकीला शिजवताना सुद्धा आपण अर्धा चमचा टाकलं होतं आणि आता मी 1 चमचा टाकला आहे. ते परफेक्ट होऊन जातं, जास्त परत ॲड करायची गरज नाही पडत. तरी पण तुमच्या चटणीच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही टाकू शकता मीठ. आता इथे मी शिजवलेली जी मटकी आहे, जी कुकरला आपण 1च शिट्टी काढून घेतलेली आहे ती टाकलेली आहे. हे बघू शकता. मटकी छान हलवून घ्यायचं आहे तिला. आपण इथे गॅस फास्ट करूया आणि याच्यामध्ये गरम पाणीसुद्धा आता ॲड करूया. आणि फक्त आता आपल्याला 1 उकळी आणून द्यायची आहे या रश्श्याला, की आपला मिसळ रेडी होऊन जाईल. मिसळ रेडी होते तोपर्यंत आपण एका ताटामध्ये कांदा चिरून घ्यायचा आहे, कोथिंबीर चिरून घ्यायची आहे बारीक, आणि फरसाण जे आणलेलं आहे ते घ्यायचं आहे. लिंबू घ्यायचं आहे. लिंबूसुद्धा काही लोकांना मिसळबरोबर आवडतं. जर रस्सा खूपच तिखट झाला असेल तर लिंबू टाकून ते थोडंसं नॉर्मलाईज होऊन जातं.
मिसळ ही तिखटच चांगली लागते, त्याच्यामुळे तुम्ही चटणीचा वापर व्यवस्थित छान करू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही झणझणीत कशी हवी त्याच्याप्रमाणे. लाल तिखट वगैरे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा. इथे मी कोथिंबीर टाकली. आपला रस्सा रेडी झालेला आहे. आता आपल्याला ते मी तुम्हाला ताटामध्ये दाखवते कसं मी घेतलं आहे ते. तर इथे मी मिसळची तर्री घेणार आहे, नंतर फरसाण घेणार आहे आणि कांदा वगैरे घेणार आहे. मला जर माझी रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल, जेणेकरून मी चांगल्या चांगल्या रेसिपी इथे अपलोड करत जाईन. तुम्ही बघू शकता मी कसं ताटामध्ये सुद्धा मी वाढून घेतलेलं आहे. इथे मी कांदा चिरून घेतला आहे, थोडा कोथिंबीर घेतली आहे आणि लिंबाच्या फोडी घेतलेल्या आहेत. आणि इथे माझी जेवणाचं ताट आहे माझं. इथे थोडंसं फरसाण आपल्याला मिठाईच्या दुकानामध्ये मिळतं, जाड फरसाण आपण सांगायचं ते. आणि पाव आणलेले आहेत. आपली तर्री मिसळ रेडी आहे. तर त्याच्यामध्ये शेव टाकायची आहे, कांदा टाकायचा आहे, कोथिंबीर, लिंबू पिळून घ्यायचं आणि मस्तपैकी छानपैकी खायचं आहे हे गरमागरम. खूपच छान लागतं. थँक्यू फॉर वॉचिंग माय रेसिपी.